तलाठी आहे आणि माझे ग्रेट कोच आहेत धोतर सर. यस 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 गुड मॅडम. आपण ग्राम महसूल अधिकारी आहात प्रोफेशन, आणि आपण सध्याचं वातावरण बघतो, निवडणुकांचं वातावरण आहे. खूप सगळीकडे घाई गडबड आहे. जशी पॉलिटिक्स लोकांची आहे तशीच आमच्या सर्व शासकीय मंडळींची देखील घाई गडबड आहे. आणि ह्या घाई गडबडीत तुम्ही आम्हाला आज या ठिकाणी तुमचा 1 तास दिला. तुम्ही आम्हाला फिट करण्यासाठी तुमचा 1 तास मी दोरकर सरांचा स्टेटस बघायचे, तर 2-3 महिने स्टेटस बघून नंतर मी विचारलं की का तुम्ही टाकताय, मला पण करायचंय. मग त्याच्यानंतर सरांनी मला लिंक वगैरे पाठवायला सुरुवात केली आणि त्याच्यापासून सुरुवातीला प्रवास 1.5 वर्षापूर्वी हे मी जॉईन केलेलं. हा म्हणजे सोशल मीडियाद्वारे आपण सोशलना मेसेज करायचं कारण काय की मी पण जॉईन होणार आहे? माझं वजन वाढत होतं सर. योग्य आहार माहित नव्हता, कशा पद्धतीने आहार घ्यायचा किंवा डाएट कशा प्रकारे करायचं हे मला माहित नव्हतं. त्याच्यामुळे मी त्यांना मेसेज केला. महिन्याला 2-2 महिन्याला मी वजन करायचं, तर माझं वजन वाढवायचं व्यवस्थित काही माहीतच नव्हतं. फिरायला जायचे, परत जिम जॉईन केलेलं, पण वजन काही कमी होत नव्हतं. मग दोरकर सरांनी मला सांगितलं की अशी अशी लिंक आहे, तुम्ही सकाळी जॉईन व्हा. सुरुवातीला होत नव्हतं व्यवस्थित, उठायला व्यवस्थित जमत नव्हतं, पण त्याच्यानंतर मग रेग्युलर झाल्यावर व्यवस्थित झालं. मग मॅडम आता आपल्या स्क्रीनवर फोटो शेअर झालेला आहे. मॅडमांचा बिफोर आणि आफ्टर या ठिकाणी शेअर झालेला आहे. आपण बिफोर मध्ये बघू शकता मॅडमांच्या टोटल बॉडीवर फॅट आहे, स्किनवर फॅट आहे. त्यामुळं मॅडमांचे स्किन अशी डलनेस वाटते आणि त्यांचं खूप वजन वाढलंय असं दिसतंय या ठिकाणी. पण आपली फॅमिली जॉईन केल्यानंतर त्यांचा लुक बघू शकताय. त्यांच्या चेहऱ्यावरचं स्माइल हे खूप ग्रेट दिसतंय आणि त्यांचा डलनेस सुद्धा गेलेला आहे, त्यांच्या बॉडीवरचं फॅट कम्प्लीट गेलेलं आहे. तर आपण आपल्या जे रॉयल फिटनेस फॅमिली मध्ये जॉईन झाल्यानंतरचे हे चेंजेस आहेत. मॅडम वजन वाढलेलं म्हणून माझी कंबर दुखत होती, परत टाचा दुखायच्या आणि दरवर्षी थंडी आली की सर्दी व्हायची, सर्दी झालं की कफ व्हायचा मला. मग 3-4 महिने माझा खोकला काही जातच नव्हता. मी 2-3 वेळा स्पेशालिस्ट कडे जायचे, ते म्हणायचे तुम्हाला धुळीची अलर्जी आहे, पण माझा खोकला काही जात नव्हता. पण मी जेव्हापासून आपली फॅमिली जॉईन केल्यापासून मला कोणत्याही प्रकारचा कफ पण होत नाही. माझ्या टाचा दुखायच्या बंद झाल्यात, परत कंबर जी दुखायची ती पण बंद झाली आहे. थोडी स्किनचा जरा प्रॉब्लेम होता, तो पण आपोआप बंद झाला आहे. त्याच्यामुळे मला फॅमिली जॉईन केल्यापासून खूप चांगला फरक पडला आणि बदल पण झालाय. विशेष परत मला फिटनेसमध्ये राहायला आवडतं, परंतु माझ्या या धावपळीच्या जीवनात गाडीवर जायचं ऑफिसला, परत खुर्चीत बसायचं, कधीतरी फील्ड वर्क असतं, त्याच्यामुळे व्यायाम एक्सरसाइज हा काही होतच नाही. त्याच्यामुळे मग मला फिटनेसमध्ये येताच येत नव्हतं. पण आपली फॅमिली जेव्हापासून जॉईन केले तेव्हापासून मी आवर्जून 1 तास हा माझ्या ह्याच्यासाठी शरीरासाठी हा देतच असते आणि मग फिटनेसमध्ये राहण्याचा मी खूप प्रयत्न करते. आणि दिवसभराचा डाएट पण हा मी व्यवस्थित, ऑफिसमध्ये लोक येतात, काम करतात आणि फ्रेश हे पिऊन व्यवस्थित दिवसभर पूर्ण फ्रेश वाटतं, अजिबात आळसपणा येत नाही, चहाची तलप अजिबात येत नाही. तुमची कंबर दुखी होती, तुमची टाच दुखी होती, कफ होता, तर हे सगळे जे डिसऑर्डर आहेत ते मॅडम आपल्या लाईफस्टाईल मुळे आहेत, आपल्या दिवसभराच्या खाण्यापिण्यामुळे आहेत, आपल्या धावपळीमुळे आहेत, आपल्या टेन्शनमुळे आहेत. आणि तुम्ही आमच्या फॅमिलीमध्ये जॉईन झाल्यानंतर तुमचे आता डिसऑर्डर गेलेले आहेत, म्हणजे तुमचे टाचदुखी गेलेली आहे, तुमचं ॲलर्जी बंद झालेली आहे, तुमचा कफ गायब झालेला आहे, कंबरदुखी गेलेली आहे, स्किनचे काही प्रॉब्लेम आहेत ते गेलेले आहेत, असं तुम्ही आता या ठिकाणी सांगता. तर मॅडम याचं श्रेय तुम्ही कुणाला द्याल? हे कशामुळे झालंय? 80% संतुलित आहार आणि 20% वर्कआउट आणि महत्वाचं म्हणजे ग्रेट कोचेसचं मार्गदर्शन. सर मला दिवसातनं 2-3 वेळा फोन करतात, मी त्यांना फोन करते, परत मेसेज हा त्यांचा कंटिन्यू 4-5 वेळा असतो. जरी आपली गाडी कुठेतरी थांबत असली तर आपले ग्रेट कोचेस आपल्याला करतात, मॅडम थांबू नका, आळस करू नका,
मेसेज करतात, फोन करतात. त्याच्यामुळे आपण पुढे पुढे जात असतो आणि त्यांच्यामुळेच चांगला महत्वाचा बदल होतो. आणि आपला 80% सकस संतुलित आहार, एक्सरसाइज करून नुसतं काहीच होत नाही. जर आपण न्यूट्रिशन घेतलं तरच आपल्यात बदल होतो आणि त्याच्यानंतरच आपल्या शरीराला जे पोषक अन्न घटक आहेत हे आपल्याला न्यूट्रिशन मधूनच मिळतात. खूप खूप छान पद्धती. त्यातनं भेटत नाही, हे आपल्याला सतत संतुलित आहारातच मिळतात. त्याच्यामुळे आपल्या ज्या व्याधी आहेत त्या पूर्णपणे कमी होतात. त्याची कमतरता भासूनच पूर्ण आपलं शरीर व्यवस्थित होतं. जायचे परत डबा घेऊन जायचे. आता तसं नाहीये. मी वर्कआउट केल्यावर न्यूट्रिशन घेते. न्यूट्रिशन घेतलं की आपला 9-9:30ला फळाचा आहार असतो. त्याच्यानंतर जेवणाच्या आधी सॅलेड असतं, सॅलेड नंतर जेवण असतं 1-1:30 वाजता आणि मग त्याच्यानंतर संध्याकाळचं जेवण असतं. आणि किचनमध्ये एक विशेष बदल म्हणजे तेलाचं प्रमाण खूप प्रमाणात कमी केलंय. साखर आम्हाला महिन्याला 10-15 किलो लागायची, आता आम्हाला फक्त 2-3 किलोच लागते. आम्ही फक्त सणाच्या वेळी गोडा थोडासा, पण इतर गोष्टी बाहेरच्या होत्या त्या पूर्ण बंद केल्या आहेत. मुलांना डायनेशक चालू केलाय, त्याच्यामुळे मुलाची तब्येत होत नव्हती, आता तो पण व्यवस्थित आहे. हे सगळे बदल केले. आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला त्यांनी स्वतः देखील आरोग्य मिळवलंच, परंतु आपल्या कुटुंबाला देखील सर्वांना माझी विनंती आहे की आपण एकट्यानं घरात वर्कआउट करायचं नाही. ज्याप्रमाणे मॅडम त्यांच्या फॅमिलीसह वर्कआउट करतात, त्याचप्रमाणे आपण आपल्या संपूर्ण फॅमिलीला घेऊन वर्कआउट करायचं आहे. कारण आपण फक्त हेल्दी होऊन चालणार नाही. आपण फिट आहे आणि आपली आईच काहीतरी डिसऑर्डर आहे, ती सारखं दवाखान्यात जाते, हे आपल्याला म्हणजे ही गोष्ट नाही. किंवा सारखी दवाखान्याच्या पायऱ्या चढते, तर हे काय बरोबर नाही. तर नवरा बायको मुलं आई वडील ह्या सगळ्यांनी आपल्या फॅमिलीत पूर्णपणे सामील होऊन वर्कआउट करायचं आहे, सकस संतुलित आहार घ्यायचा आहे आणि सगळ्यांनी हेल्दी राहायचं आहे. तर मॅडम, तुम्हाला असं काही अनुभव आला का की सकस संतुलित आहार महाग आहे, मग मी एकट्यानेच खातो, कशाला फॅमिलीला, असं काही तुम्हाला कधी वाटलं का? नाही नाही, असं कधी वाटलं नाही सर. कारण की जर आपण दवाखान्यात गेलो, आपल्याला कुठली व्याधी चालू झाली तर हॉस्पिटलमध्ये आपले दिवसाला 2-2.5 हजार रुपये किंवा 3,000 रुपये जातात. आपलं न्यूट्रिशन हे आपल्या शरीरापेक्षा महाग नाही. आपलं जर शरीर व्यवस्थित असेल तर सगळं व्यवस्थित असणार आहे. त्याच्यामुळे मला न्यूट्रिशन अजिबात महाग वाटत नाही. खूप छान सांगितलं एक वाक्य.